नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे जवळच्या लोकांना आपल्या ही चांगली माहिती पोहोचते. तर मित्रांनो, थंबनेलवरून आजचा तुमचा विषय लक्षात आलाच असेल की शास्त्रयुक्त पद्धतीने दारू कशी प्यावी किंवा हँगओव्हर म्हणजे नेमका कशामुळे होतो आणि लिव्हरला तुम्ही दारूपासून कसा बचाव करू शकता. तर अतिशय ही महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. जर समजा ज्या दिवशी तुम्ही ड्रिंक करणार असाल तर त्या दिवशी तुम्ही जेवण करू नका. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला ड्रिंक करायचं त्या दिवशी तुम्ही बाहेर जाऊन हॉटेलात किंवा घरी असं जेवण करू नका. तर काय करायचं, समजा तुम्ही ज्यावेळी पहिला पॅक घ्याल आणि पहिला पॅक घेतल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या पॅकच्या मध्ये तुम्ही एक ग्लास कमीत कमी 250 ml त्या ठिकाणी पाणी प्यायचंय. आता हे पाणी कशासाठी प्यायचं, तर त्याच्यामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहणार आहे आणि थोडं भरलंही जाणार आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्हाला ड्रिंक करायची त्यावेळी तुम्ही काय करायचंय की एखादा बाउल भरून काहीतरी प्रोटीन युक्त खायचंय किंवा पनीर खायचे किंवा उकडलेली अंडी खा किंवा उकडलेलं चिकन खा किंवा मासे खा. त्याच्यामुळं काय होणार आहे, हे प्रोटीनयुक्त आहार घेतल्यामुळे तुमच्या लिव्हरला फटका बसणार नाही. तुमचा लिव्हर हा प्रोटेक्ट असणार आहे, म्हणजे तुमच्या लिव्हरला कुठलाही दगा फटका होणार नाही. म्हणजे तुम्ही जिथपर्यंत दारू पिताय तिथपर्यंत, कारण तुम्हाला दारूमधून शुगर मिळालेली आहे, कार्ब्स मिळालेला आहे आणि ते राहिले काय की प्रोटीन. प्रोटीन कशासाठी घ्यायचं, हे की तुमच्या लिव्हरला त्रास होऊ नये म्हणून. आणि मग हे झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळी ड्रिंक बंद कराल त्यावेळी तुम्ही झोपू शकता. आता बऱ्याच लोकांचं दुसरं एक असं म्हणणं असतं की बाबा हँगओव्हर होऊ नये अशी कुठली दारू मार्केटमध्ये आहे का. तर मित्रांनो, अशी कुठलीही दारू नसते. हँगओव्हर कशामुळे होतं, एक जर तुमची कॅपॅसिटी एक 6-7 पॅकची असेल किंवा समजा एक 4 पॅकची 5 पॅकची असेल, म्हणजे एक क्वार्टरची असेल, जर तुम्ही 2 क्वार्टर पिलात तर तिथे तुम्हाला हँगओव्हर होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, तुम्ही जर दारूमध्ये पाणी कमी प्यालात तरी सुद्धा हँगओव्हर होऊ शकतो. तिसरी गोष्ट, तुम्ही जर ड्रिंक करत असताना जर त्याच्याबरोबर नमकीन म्हणजे सॉल्टी फूड जर काही खात असताल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हँगओव्हर होऊ शकतो. चौथी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही दारू पिताय त्यावेळी तो एकच ब्रँडची दारू ही तुम्ही प्यायची. अन्यथा बरेच जर ब्रँड पिलात, एकत्रित 3-4 ब्रँड जर पिलात तर तिथे तुम्हाला डोकेदुखी होऊन हँगओव्हर सुद्धा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही उपाशी असता आणि उपाशी असल्यानंतर ज्यावेळी तुम्ही ड्रिंक करता, मग भलेही तुमची कॅपॅसिटी 1 क्वार्टरची असो, तुम्ही 1.5 क्वार्टर जरी पिला किंवा 1 क्वार्टर जरी पिला किंवा आणखी काही त्याच्यामध्ये कमी जास्त करून जरी पिला तरी तुम्हाला हँगओव्हर होतो. त्याच्यामुळे आणि त्याच्या अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळी तुम्ही उपाशी दारू पिता त्यावेळी लिव्हर तुमचा हे अल्कोहोल ॲब्झॉर्ब करत असतो आणि ज्यावेळी लिव्हर तुमचा अल्कोहोल ॲब्झॉर्ब करत असतो त्यावेळी त्याला 1 क्वार्टर पचवायला कमीत कमी 1-1.5 दिवस लागत असतो. मग तुम्ही काही लोक 2 क्वार्टर 3 क्वार्टर 4 क्वार्टर पितात. त्याच्यामुळे लिव्हरला हे रात्रंदिवस त्याच्यावरती ताण राहतो आणि मग लिव्हर होतो फॅटी. आता फॅटी लिव्हर झाल्यानंतर त्या फॅटी लिव्हरचं रूपांतर हे फायब्रोसिस मध्ये होतं, म्हणजे लिव्हरचा काही भाग त्याच्यावरचा उडून जातो आणि त्याच्यानंतर होतो तो लिव्हर सिरोसिस आणि त्याची लास्ट स्टेप आहे लिव्हरचा कॅन्सर आणि त्या ठिकाणी माणसाचं जीवनमान संपून जातं. त्याच्यामुळे ज्याही वेळी तुम्ही दारू प्याल, हे दारूचे नियम आहेत. ज्या वेळी तुम्ही दारू पिणार असाल त्यावेळी तुम्ही दारूच्या अगोदर प्रोटीनयुक्त आहार, म्हणजे काही लोक काय करतात, वडापाव खातात त्याच्यावरच दारू पितात, भजीपाव खातात. ह्या काय प्रोटीनयुक्त आहार नाही. उलट त्याच्यामुळे काय होतं, अल्कोहोलचं कन्झम्पशन वाढतं. तो जो पाव आहे तो पाव काय करतो, दारूला आतमध्ये ओढून घेतो, त्याच्यामुळे नशा कमी होते आणि मग त्याच्यामुळे माणूस जास्तीत जास्त पित राहतो आणि त्याने हँगओव्हरही वाढतो आणि लिव्हरलाही डॅमेज होत जातं. त्याच्यामुळे प्रोटीनयुक्त आहार खायचा आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, जे काय असेल बघा, तुम्ही शेंगदाणे जरी खाल्ले, बॉइल्ड शेंगदाणे
किंवा कडधान्य आलेले हरभरा असेल किंवा मटकी असेल, असं धान्य खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये भरमसाठ प्रोटीन गेल्यानंतर दारू तुम्हाला शरीरावरती कमी इफेक्ट करते. तर हे झालं शास्त्रीय पद्धतीचं पिणं. पण तुम्ही जर दिवस रात्रच जर दारूच्या नादी लागलास तर त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला लिव्हर डॅमेज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि काही लोक काय म्हणतात की दारू प्यायल्यानंतर भत्ता पाहिजे. भत्ता म्हणजे काय की खायला पाहिजे. काही लोक वेळच खात राहतात. त्या भेळेने काही होत नाही मित्रांनो. भेळेने आणखी दारू ऍब्सॉर्ब करते. प्रॉपर पद्धतीने दारू प्यायची, ज्याच्यात प्रोटीन आहेत. मग तुम्ही मुठभर काजू खाऊ शकता. हे अशा बऱ्याच काही ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे, अशा प्रोटीनच्या गोष्टी तुम्ही अगोदर खा. म्हणजे पहिले तर तुम्ही लिव्हरला प्रोटेक्ट करा आणि त्याच्यानंतर प्रमाणात लिमिटेड दारू घ्या, म्हणजे ती दारू तुमच्या शरीराला हानिकारक ठरणार नाही. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहायचे आणि आवडला असेल तर इतरांनाही शेअर करायचा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद.